पूर्ण कोंबो सेट घेता कंपनीचा तर 300 रुपयाला 4 वस्तू येणार। यांचा वापर उपयोग कसा करायचा दाखवतो तुम्हाला। 2 नंबरला अशी किसनी येणार, 2 पट्ट्या येणार, 3 नंबरचा होल्डर येणार। होल्डरचं काय काम असते, शेवट राहता हाता बोटाला लागतं टाकून देतात, ह्याच्यामध्ये अडकवायचं आणि घासायचं म्हणजे हात बोट कापू नये यासाठी याला म्हणायचं सेफ्टी होल्डर। चा वापर उपयोग कसा करायचा बघा। बटाटो सरळ ओढा, सरळ ओढला असा 1 नंबर मध्ये अशी डिझाईन तयार झाली, ही 1 नंबरला। आता 2 नंबरला चाळणची डिझाईन पाहिजे, बटाटो वरती घ्यायचा, फिरवायचा, खाली ओढायचा। प्रत्येक टायमाला बटाटो फिरवून खाली ओढा, याला म्हणायची चाळणची डिझाईन। डायरेक्ट डिझाईन करू शकता। डायरेक्ट तेलामध्ये टाका, फ्राय करा, उपासासाठी 1 नंबर आहे। 2 नंबरला हा होल्डर येणार, या होल्डरला असं अडकवायचं, वरनं ओढले, उन्हाळ्याचे पातळ वेपर्स आले, हे उन्हाळ्याचे आले। आता ही पट्टी काढायची, दिलेले दुसरी लावाल तर आपण घरी बटाट्याचे भजे करतो, हा जरा भज्यासाठी जाड मध्ये आला। तुम्ही म्हणाल कांदा आम्हाला गोल पाहिजे, चाकूला जमत नाही, त्याच्यामध्ये अडकवायचं, धरायचं, घासायचं। एका लेवलचा एका साईजचा हा झाला गोल कांदा। तुम्ही म्हणाल आम्हाला गोल नको आहे, लांबडा पाहिजे, लांबडा सुद्धा येणार। काय करायचं, लांबड्या कांद्यासाठी 1 कांदा घ्यायचा, एका कांद्याचे असे 2 तुकडे करायचे, दोन्ही तुकडे होल्डरला असं अडकून घ्यायचं, हे अडकून घे। मग तुमच्या घरी चिकन, मटन, बुर्जी, ऑमलेट, सॅलेड, सुक्क, भजे, कोशिंबीर किंवा कांदा भज्यासाठी हा झाला कांदा लांबडा। तुम्ही म्हणाला आम्हाला सगळे मिळालं, कोबू काकडीसाठी काय, हेच येणार। 1 कोबू घ्यायचं, एका कोबूचे असे 2 तुकडे करायचे। हा कोबू चायनीज, नूडल, मंचुरियन साठी घरच्या घरी कटिंग करू शकता किंवा लहान मुलांनी कच्चा खायला। आणि